नाम घेता उठा उठे होय संसाराची तुटे ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल बाई पडे मिठी नामा परिते साधन नाही जे तू करीसी आणि काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल बाई पडे मिठी हकारोणी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल बाई पडे मिठी विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माने पायावरी या वारकरी संतांची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा महायोग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नवरंग भूमिका कीर्तने उभी होती लोका ताळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणिया सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुऱ्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी काळा कुसरी काळचरेनो बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्या पवित्र भूमीमध्ये आपलं ग्रामदैवत म्हणजे काशीगीर महाराज यांच्या पावन भूमीमध्ये म्हणजेच काशेवाडी या ठिकाणी आज गेली 21 वर्ष झाली हा महंत विठ्ठल शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली
हा सप्ताह सुरू आहे आणि आज हे आपलं 22वं वर्ष आणि त्यातील या पहिल्या दिवसाची म्हणजेच उद्घाटनाची ही कीर्तन रूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने टाळकरी, माळकरी, गावकरी, वारकरी, संयोजक, आयोजक, नियोजक या सर्वांच्या सहकार्याने तसेच या धर्म मंडपाच्या आत बसणारे, धर्म मंडपाच्या बाहेर बसणारे, कीर्तनाला यायची इच्छा असून देखील घरी झोपलेले, भांडण करणारे नवरा बायको, भांडण न करणारे नवरा बायको, आई वडिलांची सेवा करणारे, आई वडिलांची सेवा न करणारे, गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं खड्ड्यात जाईल यासाठी देखील प्रयत्न करत असणारे, त्याचसोबत घरी झुलत येणारे, झुलत न येणारे, चोरी करणारे, चोरी न करणारे, सप्त्याला वर्गणी देणारे, सप्त्याला वर्गणी न देणारे, वर्गणी न देता हिशोब मागणारे, हिशोब न मागणारे, हिशोबात घोटाळा करणारे, हिशोबात घोटाळा न करणारे, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सोसायटी चेअरमन, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, पोलीस या सर्वांच्या कृपा आशीर्वाद आहे आणि सानप वकील साहेब यांच्या वशिल्यातून ही कीर्तन रूपी सेवा मी हवप ईश्वरी महाराज नागरगोजे माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल वशिला तू आणि वशिला म्हणजे काय तर नीट ऐका. व म्हणजे वय नसलेला. ऐकू माझं वय नाही. शी म्हणजे शिक्षण नसलेला. झालंय का शिक्षण काय नाही. ला म्हणजे लायकी नसलेला, पात्रता नसलेला. अहो आज कीर्तन करायचे 1,500 अभंग पाठ असायला लागते. माझे पण असे ऐकाव पात्रता नाही म्हणून ही आलेली कीर्तन रूपी सर्व वशिल्यातून विठ्ठल आजचा आपला दिवस हा प्रथम दिवस, पहिल्या दिवसाची ही सेवा आहे आणि म्हणजेच या सप्ताहाच्या उद्घाटनाची सेवा. अहो आज कोणी दुकानाचं उद्घाटन असेल, कशाचं असेल, कोणी आई वडिलांच्या हातून, कोणी महाराज मंडळींच्या हातून, कोणी नेते पुढारी यांच्या हातून करते. पण आज तुम्ही सर्वांनी तुमच्या इच्छा असेल, भावना असेल, तुम्ही सर्वांनी माझ्याकडून उद्घाटन घेण्याचं ठरवलं आणि तुम्हाला विश्वास देते की हे उद्घाटन मी सार्थक करणारच. विठ्ठल इथं आल्यानंतर बघितलं काय सुंदर वातावरण, काय गायनाचार्य मंडळी येतात, काय सुंदर आवाज आहे बरं. दौंड महाराज असतील, सुरवसे महाराज असतील, अजून बटुळे महाराज असतील, काय सुंदर आवाज आहे. सगळ्यांना मन मोहून टाकलं सगळ्यांचं. ते मृदुंगाचार्य अहो थाप पडले तरी अंगामध्ये ताल निर्माण होतो. एवढे सुंदर मृदुंगाचार्य. चौकदार सुद्धा एकच नंबर, काय सुंदर. अहो सगळ्यांसाठी या टाळ्या वाजवा. मिनेकरी बाबा एकच नंबर, विचारतच सोय नाही. सर्वात पहिला धन्यवाद म्हणजे माईक सिस्टीमला एकदा जोरात टाळ्या वाजवा. काय सुंदर माईक सिस्टीम आहे. माईक सिस्टीम सुद्धा एकच नंबर आणि मेन म्हणजे तुम्ही श्रोते मंडळी सुद्धा एकच नंबर. मग मी किती नंबर? मला कीर्तन संपल्यावर सांगा. विठ्ठल विठ्ठल. आता प्रत्येकाने बर का हाताने टाळी आणि मुखाने नाम एवढंच तुम्हाला 1.5 तास का. आता प्रत्येकाने नामस्मरण करायचंय, मुखाने नामस्मरण करायचंय, हाताने टाळी वाजवायची आणि कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल मग आतापर्यंत काय चालू होतं? आतापर्यंत कीर्तनच चालू होतं. विठ्ठल तर आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध संत
अहो त्यांना आपण आपल्या वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून देखील ओळखतो. अहो त्यांचा गाथा पाण्यावरती लायासारखा दगडासहित एक नाही, दोन नाही, तीन नाही, 13 दिवस तरला. अहो त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा मोडावा आणि तो काटा काढण्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं यावं, एवढा भगवंतावर देखील अधिकार गाजवणारे संत. अहो त्यांच्या वडिलांच्या वर्षश्राद्धा दिवशी ते गैरहजेरीत भंडारा डोंगरावरती जाऊन नामस्मरण करतायत, म्हणून साक्षात पांडुरंग परमात्म्याने येऊन त्यांच्या वडिलांचं वर्ष श्रद्धा घालावं, एवढे थोर संत. अहो या महाराष्ट्रातच नाही, या भारतातच नाही, या अवघ्या भूतलावरती ज्यांनी पहिली कर्जमाफी केली एवढे मोठे संत ते म्हणजे कोण? देहू निवासी संत. ए दादा तू सांग रे कोणते संत? बाकीच्यांना का सांग? कोणते संत? ए दादा तुला बघते होय, कोणते संत? देहू निवासी संत. बरं राहू दे, टेन्शन नको घेऊ बाबा. बरं हे सांग, झुकेगा नहीं साला असं कोण म्हणतं? अहो टाळ्या काय? अहो कोणता प्रश्न असू दे उत्तर दिले ना. आपल्या गावातल्या लेकराचं कौतुक आपणच नाही करायचं तर मग कोणी करायचं? बरं विठ्ठल विठ्ठल. तर देहू निवासी संत येतात ते जगद्गुरु तुकोबार आणि यांच्याच गाथ्यातील अवघ्या 4 चरणाचं नामपर प्रकरणातील नामाचं महत्व सांगणार, कारण आज आपला हा पहिला दिवस आहे, म्हणून नामपर प्रकरणात सुंदर असा अभंग घेतलाय. या अभंगामध्ये नेमके जगद्गुरु तुकोबारायांना आपल्याला सांगायचं तरी काय हो? तर तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. म्हणजे जर तुम्ही उठता, बसता, खाता, पिता, बोलता, चालताना, खेळताना, काहीही काम करताना जर भगवंताचं नामस्मरण घेतलं तर तुम्ही या संसारातून मुक्त होणार. मुक्त होणार म्हणजे काय? पळून जाणार नाही. मुक्त होणार म्हणजे या संसारामध्ये जे दुःख आहे, किरकिर आहे, किटकिट आहे, यातून तुम्ही मुक्त होणार आहेत, अलिप्त होणार आहे. दुसऱ्या चरणात आपल्याला तुकोबाराय सांगतात, ऐसा लाभ वांगा गाठी विठ्ठल पायी बडे विठी. म्हणजे या नामस्मरणाचा तुम्ही लाभ केला, करून घेतला, सतत मुखामध्ये नामस्मरण ठेवलं तर तुम्हाला साक्षात पांडुरंग परमात्मा भेटायला नाही. भेटायलाच नाही तर भेटायला येऊन आलिंगन देणार. तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, नामापरी ते साधन नाही जे तू करेसी आणि काय. म्हणजे नामस्मरणाशिवाय या जीवनाला काही साधनच नाही. नामस्मरण करायला सुद्धा कोणत्या साधनाची गरज लागते का? नाही, कोणत्या साधनाची गरज लागेल. आणि चौथ्या आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. हे जे काही सगळे की अरे बाबा नामस्मरण करा, उठता बसता करा, देव आलिंगन द्यायला येणारे, त्याशिवाय खरं साधनच नाही कोणतं. हे जे काही आहे हे तुकाराम महाराज कानामध्ये कुचू कुचू, चिमटे घेऊ घेऊ, लिहू लिहू सांगतात का? नाही, तर ते हक्का मारून सांगतात की अरे बाबांनो नामस्मरण घेतल्याशिवाय राहू नका. हाच अभंगाचा सरळ सरळ बाबांचा विठ्ठल. आज आपण नामस्मरण केलं पाहिजे. ते कधी केलं पाहिजे हो? आता परवाच अधिकाचा महिना सुरू झाला. अधिकाचा महिना येतो कारण त्याच आपलं काय सूर्य मालिकेनुसार आपलं कॅलेंडर, परंतु जे काय आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांचं असतं चंद्र मालिकेनुसार. म्हणून त्यांची तुम्ही कधी बघितलं असाल, कधी पावसाळ्यात, कधी हिवाळ्यात, कधी उन्हाळ्यात अशी येत असते. मग आपलं सुद्धा तसं न होण्यासाठी
आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला किती 365 दिवस लागते आणि चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 354 दिवस लागते. फरक कितीचा? 11 दिवसाचा. माझा 11 11 11 करत 3 वर्षाचा गॅप येतो 33 दिवस. मग असाच गॅप पडत नाही. जेव्हा आपली जर दिवाळी अधिकाचा महिना नसता तर कधी आले असते? पावसाळ्यात, होळी हिवाळ्यात. मग असं न होऊ देण्यासाठी हा आपला 13वा अधिकाचा महिना असतो. कारण पुन्हा आपलं जे काही वर्ष ते सुरळीत चालावं म्हणून अधिकाचा महिना. याला पहिलं मल्लमास म्हणायचे, पण मल्लमास म्हणायला लागलं, नावच मल्लमास, म्हणून यामध्ये कोणी शुभ कार्य करत नव्हते. मल्लमास भगवान विष्णूंकडे गेले. त्यांनी सांगितलं, माझ्यामध्ये कोणी शुभ कार्यच काय करीत नाही, माझं नावच मल्लमास आहे. त्यामुळे काळजी नको करू, आजपासून तुझं नाव मल्लमास नाही तर पुरुषोत्तम मास आहे. या महिन्याचं देखील फार मोठं महत्व. अहो, या महिन्यामध्ये दान करण्याला फार महत्व आहे. तुम्ही कशाचं दान करा, आणि मेन म्हणजे जर तुम्ही या टाळकऱ्यांना, गायनाचार्यांना, मृदुंगाचार्यांना, कीर्तन करायला पहिल्या दिवशी जर दान केलं ना, अहो विचारता सोय काय पुण्य लागत माहितीये का? हे गाठ्यातलं नाही, माथ्यातलं बर का. अहो, तुम्ही कीर्तन करायला, मृदुंगाचार्याला, गायनाचार्यांना दान करा. तसं काही नाही आम्हाला. नाकातलं चालत, हातातलं चालत, पायातलं चालत, गळ्यातलं चालत, कसं चालत. कुणी म्हणे आणलंच नाही हो काही, खिशातच काय. फोन प्रत्येकाजवळ असतो. आम्हाला फोन पे चालतं, वय मृदुंगाचार्य चालतं ना फोन पे? सगळं चालतं यांना. तर तुम्हाला चालतं ना फोन पे? यांना चालत, मग यांना चालत म्हणल्यावर मला चालत. अहो, जर तुम्ही कीर्तन करायला या महिन्यामध्ये जर दान केलं तर लिहून देते मी तुम्हाला, कांद्याला भाव येणारच. काही हो, कांद्याला भाव येणारच. ते बघा तिकडे उठल्या, बसा माझ्या खाली, तुम्ही नका म्हणू. कीर्तन संपल्यावर अहो, जर तुम्ही दान केलं तर पावसाळ्यात बोरला पाणी येणारच. हे 100 रुपयाचं भांडवल लिहून देते म्हणून मी. पावसाळ्यात बोरला पाणी येणारच, म्हणून दान करा विठ्ठल विठ्ठल. हा जो आपण सप्ताह सुरू केलाय किती सुंदर आहे हो, पण हा सप्ताह घालायचा बरं का. आता आपण प्रत्येक दिवशी आपला वाढदिवस साजरा करतो. प्रत्येक दिवशी कोणी डीजे लावतं, कोणी हॉटेलमध्ये जातं, कोणी ढाब्यावर जातं, कोणी केक कापतं, कोणी मेणबत्त्या घेतं. बरं मला सांगा, आपलं जीवन प्रकाशमय होण्यासाठी मेणबत्त्या इजीला पाहिजेत का जळवल्या पाहिजेत? जळवल्या पाहिजे. पण हे इजेत आहेत. आणि नाव काय? वाढदिवस. 100 कमी होतं का वाढत? होय, कमी होतं का वाढत? कमी होतं, पण तरी वाढदिवस म्हणते. हा, मागचं मिळालं पुढचं मिळणार आहे म्हणून वाढदिवस. मग कोणी आपला वाढदिवस साजरा करतो ते प्रत्येक वर्षी का? आपला वाढदिवस प्रत्येकाला कळावा. तसा हा हरिनाम सप्ताह आपण प्रत्येक वर्षी साजरा करतो. त्याचं कारण आता बघा, उन्हाळा चालू आहे, पावसाळा आला की जे काही धूळ आहे, जे काही जिथं हे ती पावसाच्या पाण्याने अख्खी निघून जाणार, अख्खीकडे स्वच्छता, धूळ नसणार. मग तसंच वर्षभर जे काही आपल्या मनामध्ये वाईट विचारांची धूळ बसते ना, ती काढण्यासाठी हा 7 दिवसाचा सप्ताह असतो. आणि म्हणून आपण हा घातलेला आहे. अहो, वर्षभरामध्ये कामाच्या निमित्ताने जर आपलं नामस्मरण वगैरे काही करायचं राहिलं तर ते आपण या 7 दिवसात त्याची भर काढतो. अहो, आज विद्यार्थ्यांना शाळेत जायला टाइम, शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा टाइमिंग, कुणी नोकरीला असेल तर तिथंचा टाइमिंग, एवढ्या वेळाने मी एवढं करेल. कधी तुम्ही लिहून ठेवलंय का देवासाठीचा टाइम? नाही.
मग जे आपण वर्षभर केलं नाही ते त्याची सर आपण या 7 दिवसात काढायची असते. विठ्ठल विठ्ठल. आवाज नामस्मरण किती जणांनी केलं? ज्यांनी ज्यांनी मुखामध्ये नामस्मरण केलं, मुखामध्ये सतत भगवंताचं नाम घेतलं, त्यांचा आज उद्धार झाला, त्यांचं आज कल्याण झालंय, त्यांचं नाव प्रत्येकाच्या तोंडात येतं. अहो गोरोबा काका नामस्मरण केलं, मुलगा पायाखाली चिरडला गेला, पण नामस्मरणाच्या ताकदीनं वापस त्यांना त्यांचं बाळ म्हटलं. भक्त प्रल्हाद नामस्मरणामुळे भगवान विष्णू त्यांना किती वेळा वाचवायला आले हो. संत कान्होपात्र असतील, मीराबाई असतील, संत भगवान बाबा, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकोबराय, ज्ञानेश्वर माऊली यांनी सुद्धा नामस्मरण केलं. संत वामनभाऊ महाराजांनी नामस्मरण केलं. कधी? दात पडल्यावर, खायला येत नव्हतं म्हणून नामस्मरण केलं, हातात काठी आल्यावर नाही, अवघ्या लहान वयामध्ये. अहो संत वामनभाऊ महाराज यांचा जन्म 1 जुलै 1891 रोजी श्रावण शुद्ध सोमवारी बोरगाव चकला या ठिकाणी माता राहीबाई आणि वडील कोण सांगतंय? वडील तोलाजी पाटील यांच्या पोटी झाला. सगळ्यांनी दिवे लावले, सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळेजण पेढे वाटतायत का? ओ भाऊंच्या मुखाचं तेजच तेवढं हो. त्यांचे राहण्याचे लोक, त्यांचं बघण्याचं जे काय असेल सगळ्यांना आवडलं. राहीबाईंना खूप आनंद होत होता. त्या आपल्या बाळाला दररोज नटवत होत्या. त्यांनी त्यांच्याकडे बघितलं की अख्खा शेण त्या विसरून जायच्या. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अहो ज्या वेळेस संत वामनभाऊ महाराज हे जन्मून अवघे 40 दिवसाचे झाले, तेव्हाच त्यांच्या माता राहीबाई यांना बाळंतपणाच्या आजाराने वेढलं आणि त्यांचा निधन झालं. काय दुःख झालं असं, एवढ्या वयात आपली आई सोडून जावी. परंतु त्यावेळी काय चमत्कार घडावा, त्यांच्या आजीला पाना फुटला. ही भगवंताने केलेली त्यांच्यावरची पहिली कृपा आहे. भाऊ लहानाचे मोठे होत होते, प्रत्येकाला भाऊ आवडत. आणि तोलाजी पाटलांनी देखील त्यावेळेस प्रथाच होती. त्यावेळेस रंभाबाई खेडकर भालगाव यांच्यासोबत विवाह केला. त्यांना देखील साहेबराव अशी मुलं झाली. भाऊ प्रत्येकांना आवडायचे. कधीही त्यांच्या आत्या त्यांना भेटायला आल्या, काहीतरी खाऊ घेऊन येणार, खेळ घेऊन येणार, वाचायला काहीतरी आणणार. आणि तुकाराम बुवांना मात्र फार. अहो थोडे भाऊ मोठे झाले नाहीत की लगे हरिपाठचा आवाज कानावरती पडत नाही की हरिपाठाला जाणार, कीर्तनाला जाणार. तुकाराम बुवा त्यांचे चुलते, ते कुठं बाहेर जाताना दिसले की त्यांच्या सोबत जाणार, एक कीर्तन बुडवणार. हे सगळं पाहून तुकाराम बुवांना फार आनंद झाला. त्यांनी स्वतः तुळशीची माळ त्यांना घातली. आणि जर खेळताना काही करताना ते बरेच खेळ खेळायचे. हुतुतू, कबड्डी, खो खो, सुरपारंब्या. जर काही खेळ खेळताना जर मान तुटली तर ती होईपर्यंत ते दुसऱ्या कामात घेत नव्हते. एवढे हुशार. आणि शाळेमध्ये सुद्धा एकदम कुशाग्र बुद्धी. भेटायला एकदम कुशाग्र बुद्धी, एकदम हुशार. एकदा शिकवलेलं लगेच त्यांच्या ध्यानात राहणार. आणि गणित विषयात त्यांचे फार आवड. असे वामनभाऊ. मग असंच एके दिवशी कळलं की तितरवणी गावामध्ये बंकट स्वामींचं कीर्तन. आता बंकट स्वामीचं नाव त्यावेळेस फार मोठं होतं. त्यांचं कीर्तन म्हणले आजूबाजूच्या गावातले मंडळी घरात थांबत नव्हते. मग काय तुकाराम बुवा जायला लागले गावच्या मंडळी सोबत. त्यावेळेस भाऊ सुद्धा मागे लागले. ते म्हणले नाही मला यायचंच आहे कीर्तनात. ते म्हणाले आता काय करतात, चला. त्या ठिकाणी गेल्यावर पण भाऊ एकदम पुढे कीर्तन करायचे, एकदम समोर बसले बंकट स्वामींच्या. कीर्तन सुरू झालं, विठ्ठल विठ्ठल आलं की टाळी वाजवणार, मुखाने नामस्मरण करणार, एकाग्रतेने कीर्तन ऐकणार, इकडं तिकडं काही बघणार नाही. मग हे सगळं बंकट स्वामींना दिसलं. त्यांनी
कीर्तन भाऊकडे बघून केलं. कीर्तन संपल्यानंतर त्यांनी विचारणा केली, का रे तुझं नाव काय, कोणासोबत आला? कळालं सुलतान सोबत. त्यांनी सहज विचारलं, आमच्या सोबत आळंदीला येशील, असं तुला अजून शिकायला मिळेल. अहो हे शब्द कानावरती पडले, लगेच भाऊने होकार दिला. तुकाराम बुवांना तर काय पाठ वाटत नव्हतं, परंतु भाऊंची आणि बंकट स्वामींची इच्छा म्हणून त्यांनी पाठवलं. भाऊ आळंदीला गेले. त्या ठिकाणी 7 वर्ष जे तिथे राहिले होते, 7 वर्षात ज्यांनी जितका अभ्यास केला तेवढा अभ्यास त्यांनी अवघ्या 2-3 वर्षात केला. ते तिथे राहू लागले. तिथून ते वापस नारायणगडावर आले. त्या ठिकाणी त्यांची आणि वडगावकर मंडळींची भेट झाली. आणि मग तसंच दिंडीतून तिकडे येत असताना गहिनीनाथ गडावरती त्यांनी कीर्तन केलं. यादव बाबांना ते फार आवडले आणि त्यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. पण भाऊंच्या सोबतचे जे होते ते आता संसार करीत होते, हे होते, संसाराचा नुसता त्यांना वैताग होता. पण भाऊंना का नव्हतं? अहो त्यांनी त्या लहान वयामध्ये त्या कीर्तनामध्ये वाजवलेली टाळी आणि मुखाने घेतलेलं नाम, त्यामुळे या संसारातून ते मुक्त झाले. हे तुकाराम महाराज अभंगाच्या म्हणून आपण सुद्धा कीर्तनामध्ये नामस्मरण केलं पाहिजे. आपलं हित कशात हे जाणलं पाहिजे. अहो संत वामन भाऊ महाराजांनी आपण काय केलं पाहिजे हे जाणलं, म्हणून आज त्यांचं नाव त्यांच्या आई वडिलांचं नाव. तुकाराम महाराज म्हणतात ना, आपुलिया हिता जो असे जायचा धन्य माता पिता तयाची. म्हणून आपण सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरणामुळे जर आपण संसारातून म्हणजे या संसाराच्या दुःखातून मुक्त होणार आहे म्हटलं, आपण दुसरं काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अहो आज कोणाची कोणावरती निष्ठा आहे का, श्रद्धा आहे का? अहो ते जाऊ. आज लहान मुलं कशाचा हट्ट करतात. कोणतं लहान मुलं? काही जे खरंच चांगले, ज्यांच्या घरामध्ये वातावरण, ते मात्र कीर्तनाला येतात, हरिपाठाला येतात, परंतु बाकीचे चिलेपिले
काय जरा नुसता हट्ट करीत येतो. अहो दुकानासमोरून जात नाही की चॉकलेट बघत नाही की लगेच सुरू होतं, मम्मी चॉकलेट पाहिजे, लॉलीपॉप पाहिजे, कुरकुरा कुरकुरा पाहिजे, लगेच सुरू होत यांचं. अहो सकाळ होत नाही की तो पोंग्यावाला येत नाही की लगेच त्यांचं सुरू होतं, पाववाला आला, बटरवाला आला, मम्मीला उठवायला असं यांचं चालू. काय हट्ट करीत. अहो या लहान वयामध्येच आपल्याला भगवंताप्रती आवड निर्माण झाली पाहिजे. संत भगवान बाबा काय लहान आहे, कयाचा हट्ट करावा त्यांनी. संत भगवान बाबांचं मूळ नाव काय, कोण सांगता येतं मूळ नाव काय? आबाजी. मग संत भगवान बाबांचं मूळ नाव हे आबाजी. मग तुम्ही म्हणाल भगवान कसं बरं झालं, तर नीट लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेस आबाजी म्हणजे भगवान आबाजी हे आई वडिलांसोबत नारायणगडावरती यात्रेनिमित्त गेले, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी बरेच महाराज मंडळी पाहिले, प्रत्येकाचं दर्शन घेतलं. शेवटी ते माणिक बाबांजवळ येऊन थांबले. त्यांना कळलं की अरे हे काहींना गुरुमंत्र देतात, अनुग्रह देतात. त्यांनी ठरवलं आपण सुद्धा घ्यायचाच. ठरवलं त्यांनी. थोडा वेळ थांबले, लगेच जवळ गेले, माणिक बाबा माणिक बाबा. ते म्हणले अरे काय झालं बाळा, अहो मला गुरुमंत्र दे. ते म्हणले अरे एवढा छोटा आहे, मोठं झालं देतो, नंतर ये. पुन्हा थोड्या वेळाने आबाजी आले, माणिक बाबा. ते म्हणाले आता काय झालं, गुरुमंत्र. ते म्हणाले अरे जा, प्रत्येक वेळेस यायचे. माणिक बाबा शेवटी म्हणले आता ह्याला काहीतरी सांगावं लागलं, त्याशिवाय हे काय ऐकणार नाही. हट्टच धरले, थोड्या वेळ यायचे, गुरुमंत्र द्या ना द्या ना. मग त्यावेळेस आल्यानंतर आबाजी त्यांनी सांगितलं की अरे तुला गुरुमंत्र पाहिजे ना, माहितीये गुरुमंत्र घ्यायला काय करावं लागतं. ते म्हणाले काय करावं लागतं आबाजी म्हणून. त्यावेळेस माणिक बाबा म्हणाले अरे हे जे काही शिखर दिसतंय, या शिखरावरून उडी खाल्ल्यानंतर जो उडी खाईल त्याला गुरुमंत्र दिला जातो. ते म्हणाले असं. अहो हे शब्द जसे कानावरती पडले ना, पायरी चढत ते वर गेले. वरून आवाज देत आहेत माणिक बाबा माणिक बाबा. त्यांना वाटलं पुन्हा बोलायला लागले. ते इकडं बघत येत, इकडं बघत येत, पुढं बघत येत, मागं बघत येत. त्यांना काही दिसणार. शेवटी वर नजर गेली, बघितलं तर काय खरंच शिखरावरती. ते म्हणाले अरे बाबा खाली या, गुरुमंत्र येतो, उडी नको खाऊ, खाली या. आजूबाजूला मंडळी गोळा झाली. सगळे म्हणते अरे खाली या, हात मोडून पाय मोडून शिखरावरून उडी खातेत का, खाली या. अरे तुला चॉकलेट देतो, लॉलीपॉप देतो, बिस्किट देतो, खाली ये. अरे तुला मोबाईल देतो गेम खेळायला, खाली ये. काय बघत आहे, होतं का चॉकलेट, होता का कुरकुरा, होता का बिस्किट, होता का मोबाईल, हा नाही. अहो सगळे जण खाली बोलवते, पण आबाजी आता तयार ऐकायला तयार नाही. त्यांनी भगवंताचं नामस्मरण मनामध्ये केलं, माणिक बाबांचं नामस्मरण मनामध्ये केलं आणि तन दिशेने कशी उडी खाल्ल्याबरोबर ते उठून उभे राहिले. अंग झटकत माणिक बाबांजवळ गेले, दर्शन घेतलं, विचारलं आता तरी द्याल ना गुरुमंत्र. ते म्हणाले अरे कोण नाही देणार तुला गुरुमंत्र, तू आजपासून नीट आहे का, तू आजपासून आबाजी नाहीस, तू भगवान आहेस. भगवान बरो भगवान आबाजी, भगवान आबाजी. एवढे थोर असेल. तेव्हापासून आबाजीचे भगवान झाले, पुढे जाऊन भगवानचे भगवान बाबा झाले. असा हट्ट त्यांनी केला. आणि आज आपण कायचा हट्ट करतो, बेटा बेटा. ते बघा त्यांनी मोबाईल काढला. काय करा, आपण कीर्तनात आलोय. अहो आज काही जण म्हणते पोरं बिघडली, पोरं बिघडली, पोरं बिघडली. पोरं नाही बिघडली, त्यांची आई बाप बिघडली. तुम्ही म्हणाले हे काय चालू, काही खोटं बोलते.
होय वकील साहेब, तुमच्या आणि आमच्या घरात कोण खोटं बोलतं का? होय. अहो सांगा की वकील साहेब, आपण खोटं बोलतोय? नाही. अहो आज आई वडीलच मोबाईल मध्ये असतील तर मुलं तरी काय करणार हो? एक जण असाच मोबाईल बघत चालला होता आणि एक बाई घरात बसलेली, पुढं टीव्ही चालू, मालिका चालू, हातात गेम खेळायच्या चालू, व्हॉट्सअप चालू, ती मोबाईल मध्ये व्यस्त, दरवाजा उघडाय, यो बाबा मोबाईल, त्यो मोबाईल मध्ये गेम खेळत येत होता. तो घुसला या बाईच्या तिसरीच्याच घरी, त्याला माहित नाही कोणाचं घर, त्यो मोबाईलच्या धुंदीत, ही बाई मोबाईल मध्ये, तिला वाटलं नवरा चालय, तिने तिला पाणी आणलं आणि बसली ती पण मोबाईल बघत. ह्याचा मोबाईल चालू आणि तो खरा जो घराचा मालक होता ना, तो आला, त्यो मोबाईल मध्येच आहे, त्याच्या गेम खेळायच्या, व्हॉट्सअप चालू आहे. त्यांनी या दोघांना विचारलं, त्याच घर, त्यांनी या दोघांना विचारलं, तो काय म्हणतात, आय एम सो सॉरी, मी दुसऱ्याच्या घरात बसलो, चला चला. काय करा, मग जर असं मोठ्याने जर मोबाईल बघत असतील तर लहान लहान आदर्श घ्यावा तरी कसा? अहो आज जर आपलं बाळ रडायला लागलं ना, आईची मालिका चालू असली तर काय म्हणती? काय म्हणते आई? रडू नको बाळा, आणि मी मग जर आईच अशी लेकराला म्हणत असते, त्याने तरी काय करावं? म्हणून मोबाईलचं व्यसन हे सुद्धा चांगलं नाही, मोबाईल बघणं चांगलं नाही. आपण मोबाईल बघितला पाहिजे कामापुरता, प्रत्येक गोष्टीचा चांगला आणि वाईट दोन्ही फायदा, पण त्यातला आपल्याला काय घ्यायचं हे आपल्यावरती अवलंबून असतं. विठ्ठल विठ्ठल. आज आपण कशाचं गाठोडं बांधतो? कुणी पैशाचं बांधितं, कुणी सोन्याचं बांधितं, कुणी जमिनी घेतं लय मोठाल्या त्याचं गाठोडं बांधितं, कुणी घर घेतं, कुणी मोबाईल घेतं, कशाचे गाठोडे बांधतो. पण आपण आपल्या जीवनामध्ये खरं गाठोडं कशाचं बांधलं पाहिजे, कशाचा लाभ करून घेतला पाहिजे? जसा भक्त प्रल्हादाने करून घेतला, तो आनंद कशाचा? दुसरा कशाचा नाही, नामस्मरणाचा. काय नामस्मरण केलं? अहो माता कयाधू यांच्या पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. वडील हिरण्यकशिपू, त्यांना वरदान ब्रह्मदेवाकडून काय होतं? ना आकाशात मारणार, ना पाताळात, ना जमिनीवरती, ना दिवसा ना रात्री, ना अस्त्र शस्त्राने, ना देव दैत्य मानव यांच्या हातून. कोणाच्या हातून मारले? अहो जर पशुच्या हातून नाही, मानवाच्या हातून नाही, वनवासाच्या हातून नाही, पाण्यात नाही, आगीत नाही, काय हात मरण? हे सगळं पाहिल्यानंतर त्याला वाटलं आता आपलं मरण नाही, सजीवाच्या हातून नाही, निर्जीवाच्या हातून, मग तर त्याला वाटलं आता पक्कच आपलं मरण. सजीवाच्या हातून नाही, निर्जीवाच्या हातून नाही, अशी कोणती गोष्ट नाही त्याला वाटलं. म्हणून तो स्वतःला देव म्हणायला लागला. जो कोणी ह्याला देव शिवाय दुसरा म्हणत होता त्याला तो मारून टाकत, तो सगळ्याचा भगवान असं त्यांनी सांगितलं. ज्याने त्याने ह्याच नामस्मरण करायचं असा त्यांनी आदेश दिला. परंतु त्याच्याच पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले.
आणि लहानपणापासून त्यांच्या मुखामध्ये हिरण्यकश्यपूचं नाही, आपल्या बापाचं नाही, मुखामध्ये नामस्मरण ते फक्त विष्णुदेवांचं. ते म्हणायचे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. असं नामस्मरण त्यांचं सतत चालू. पहिल्यांदा हिरण्यकश्यपूने सांगितलं, हे बघ तू माझा मुलगा आहे, जर तू असं केलं तर बाकीचे काय करते? मी तुला ह्याच्या आधी सांगितलंय, मी तुझा भगवान आहे, माझं नामस्मरण करायचं, त्या विष्णूचं नामस्मरण माझ्यासमोर करायचं नाही. त्यावेळेस भक्त प्रल्हाद ऐकायचे, पण तरी सुद्धा विष्णुदेवांचं नामस्मरण करायचे. त्याला एवढा अहंकार की मीच मोठा, मी अमर झालो, मी देव. त्या पायी त्याने आपला मुलगा आहे का कोण हे सुद्धा नाही बघितलं, डायरेक्ट भक्त प्रल्हादांना मारून टाकायची योजना केली. अहो उकळत्या तेलामध्ये टाकलं. भगवान विष्णूने त्या तेलाचं फुलांमध्ये रूपांतर केलं, तेव्हा सुद्धा भक्त प्रल्हादांना वाचवलं. उंच कडावरून टाकलं, आपल्या हातात घेऊन वाचवलं. अहो पिसळलेल्या हत्तीच्या समोर पाठवलं का? हत्ती पाय दे. हत्तीने उलट नमस्कार करून तो हत्ती वापस गेला. नको नको तेवढे सापाच्या खोलीत दिलं, तिथं सुद्धा अख्ख्या सापांनी त्याला रस्ता केला जाईल, तेव्हा सुद्धा वाचवलं. सागरामध्ये टाकलं तेव्हा वाचवलं, आगीत टाकलं तेव्हाही वाचवलं, पाण्यात टाकलं, सगळे उपाय करून बघितले तेव्हाही तो वाचला. अहो जेवणामध्ये विष कालवलं, ते विषाचं अमृतामध्ये रूपांतर झालं का? नामस्मरण सतत मुखामध्ये. अहो जेवायला अन्न पाण्याचा कण नाही दिलं तरी सुद्धा भगवंताने वाचवलं. शेवटी हिरण्यकश्यपूला काही सुचेना, काय करावं असं. त्यावेळेस त्याची बहीण होलिका आली होती. त्याने सगळ्या प्रकारे सांगितलं. होलिका म्हणाली, एवढं? अरे दादा तुला माहित नाही, मला अग्निदेवांकडून वरदान आहे, मी अग्नीमध्ये कधीही जवळ शकत नाही. तू चिंता कायला करतो, मी त्याला माझ्या सोबत घेऊन जाते. मग काय, भक्त प्रल्हादाला बोलवलं, सांगितलं तुझ्या आत्यासोबत तुला उद्या आगीत जायचंय. त्यांना काहीच चिंता नाही, माहिती आहे भगवंतावर आहे विश्वास, नाही काहीच चिंता नाही. भगवंतावरती विश्वास. मग काय सांगितलं, लगेच होकार दिला. हो म्हणजे मी येणार तुमच्या सोबत. आणि मग दुसरा दिवस उजाडला, आगीची अख्खी योजना केली, आग लावली गेली. ती होलिका आपल्या सोबत घेऊन मांडीवर तिने बसवलं भक्त प्रल्हाद. आजूबाजूला आग लागली, नामस्मरण मुखामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. काहीच चिंता नाही. थोडा वेळ होता, होलिकाला ती आग स्पर्श करू लागली, ती जळायला लागली. कोणालाच काही कळेना, बघता बघता त्याची राख झाली. हे असं का बरं झालं? तुम्ही म्हणाल तिला वरदान होतं, भक्त प्रल्हादाला तर वरदान सुद्धा नव्हतं, तरी सुद्धा होलिका वरदान असून का बरं जळाली? तिने साथ वाईटाची दिली, संगत वाईटाची धरली. अहो हरिपाठामध्ये देखील सांगतात, संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. जर आपण संतांची, चांगल्या व्यक्तींची संगत धरली तर ते आपल्याला कधीही चांगल्या मार्गाला घेऊन जाणार. भक्त प्रल्हादाने विष्णूंची संगत धरली, नाम मुखामध्ये, त्यांना काहीच झालं नाही. हे बघितल्यानंतर मात्र हिरण्यकश्यपूची तळ पाहिजे आग मस्तकापर्यंत, त्याला काही कळालं. शेवटी त्याला एवढा राग आला, त्याने भक्त प्रल्हादाला सांगितलंय, एक अग्नीचा खांब करा, त्या खांबाला अख्खीकडून आग दिली, बोट लावलं तरी बोट भाजलं. एवढी आग लावली आणि सांगितलं, तू म्हणतोस ना तुझा विष्णू सर्वत्र आहे, तो तुला वाचवतो, जा या खांबामध्ये असेल तुझा विष्णू.
तो म्हणाला, हो, या खांबामध्ये सुद्धा आहे माझा विष्णू. बघता बघता त्या हिरण्यकश्यपूने खांबावरील लाथ मारली. कोण प्रगटले? नारायण. त्यावेळेस अवतार बघितला तर अकराळ विक्राळ दात बाहेर आलेले, अर्ध सिंहाचा, अर्ध मानवाचा, अर्ध देवाचा. नखो लांबला. हे भयानक दृश्य बघितलं असं. हिरण्यकश्यपू तरी हसत होता का? त्याला वाटलं की तू मरणार कधी नाही, कारण अशी कोणती गोष्ट नाही, ही दिवसा नाही, रात्री नाही, अशी कोणतीच नाही की ज्याने मी मरू शकेन. परंतु त्यावेळेस तो हसत होता. शेवटी नरसिंह अवतारात असताना विष्णुदेवाने त्यांना मांडीवरती घेतलं, तरीही तो हसतोय. ते म्हणाले, अरे तुला भय नाही मारायचं? ते म्हणाले, नाही. ते म्हणाले, का? वरदान आहे मला. ते म्हणाले, काय वरदान? सांगितलं हिरण्यकश्यपूने, ना दिवसा ना रात्री. ते म्हणले, अरे बाहेर बघ, सायंकाळी ना पूर्ण दिवस आहे ना रात्र आहे. हे बघितल्यानंतर त्याला भीती वाटली. तो म्हणाला, काही असू दे, हरकत नाही आपल्याला, पण मी ना अस्त्र शस्त्राने मारणारे, ना देव दानव पशु यांच्या. ते म्हणाले, हे तरी नीट बघ. अरे मी देव नाहीये, ना दानव आहे, ना पशु. मी देव सुद्धा आहे, पशु सुद्धा आहे आणि मानव सुद्धा आहे. तो पुन्हा घाबरला. तो म्हणाला, हे जाऊ द्या, पण तुम्ही मला मारणार कशाने? अस्त्र शस्त्र कशाने मारणार? अहो, मला सजीव आणि निर्जीव या गोष्टींपासून मी मरण येणार नाही, असं सुद्धा मला वरदान आहे. त्यावेळेस ते म्हणाले, ना मी तुला अस्त्र शस्त्राने मारणार, ना तुला सजीव किंवा निर्जीव गोष्टीतून मार. हे बघ माझ्या नख्या, निर्जीव म्हणतोयस तर वाढत्यात कशा, आणि सजीव म्हणतोयस तर कापलं तरी कस काय दुखत नाही. याने तुला मारणार आहे. त्याला कळालं आता आपलं मरण निश्चित आहे. आणि भगवान विष्णूने त्याचा अख्खा कोतळा बाहेर काढला, त्याचं बोट पडला आणि त्या ठिकाणी त्या वाईटाचा अंत केला. का बरं असं घडलं? का नरसिंह अवतारामध्ये विष्णुदेव भक्त प्रल्हादाची रक्षा करायला आले? का आल्यानंतर त्यांना भेटले? याचं कारण त्यांनी सतत मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण ठेवलं, भगवंताच्या नामस्मरणाचा लाभ करून त्याचा गाठोडा बांधलं, पुण्य कमवलं. म्हणून त्यांना भगवान विष्णू हे साक्षात भेटायला म्हणजे आलिंगन द्यायला आले. ते तुम्हाला Thank you.
त्यांना भगवान विष्णू प्रत्येक वेळी वाचवायला येण्याचं कारण नामस्मरणाचं त्यांनी गाठवलं त्यांच्या जवळ होतं. म्हणून भगवान विष्णू त्यांना भेटायला आला. त्यामुळंच आपण सुद्धा नामस्मरणाचा गाठोडा बांधला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मेन म्हणजे आपण जे काही पुढच्याला सांगायचंय ते नीट ऐकून घेतलं पाहिजे. अहो आपल्याला पुढचं बोलतोय काय, आपण काय बोललं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे. आपण करतोय काय, प्रत्येकाने बोलण्याचा म्हणजे वाच्यार्थ लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते काही काही जण घेतात का नाही, काही काही बर का, सगळे नाही, काही काही घेत नाहीत लक्षात. अहो एक माणूस त्याला चावला विंचू. विंचू माहिती नाही इकडं, माहिती ना, एवढा असतं बघा तो विंचू है ना, एवढा असतो ना. एक तर हा तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणावं, एवढा असतो का, एवढा असेल होय बया, एवढा केवढा 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 अगं बाया एवढा असतो. माहिती की यांना टाळ्या वाजवा तुमच्यासाठी सुद्धा. हा इकडे विंचू माहिती मलाच आता कळालं. हा बोटभर असणारा विंचू एका माणसाला चावला. आता विंचू चावल्यानंतर माणूस किती खुदू असतो की नाही, किती खुदू. आता तसं तुम्ही हसतात, हा हसतो की नाही, हसतो. अहो कीर्तने तुम्ही ना आम्ही बोलून चालू नसतं, तुम्ही नुसतं ऐकायला सुद्धा आलेला नाही. माणूस हसतो की नाही, हसतो. अनुभव वाटतं दादाला, अनुभव आहे ना, चावलाय दिसतंय. अगं बाया अनुभव नाही म्हणल्या माणूस रडतो. त्याला व्हायला लागल्या वेदना, लागला रडायला, गेला दवाखान्यात. डॉक्टरांनी दिले इंजेक्शन, घेतले, सोबत 2 बँडेज पट्ट्या दिला, आला घरी. त्याची बायको लय हुशार त्याच्यापेक्षा. घरी आल्यानंतर लगी अगे ओय मला विंचू कुठं चावला ग. ती गंगी लय हुशार, ह्याच्या दुप्पट. त्याच्याही बायका शंकराच्या हातवर जास्त असत्यातच. ती म्हणाली अहो एवढं ध्यानात राहत नाही का, आतल्या भिंतीच्या दारात हे शान गेलं तिकडं आणि त्या भिंतीला बँडेज पट्टी चिटकवीत बसला. कळलं की नाही. अहो डॉक्टरांनी बँडेज पट्टी देताना सांगितलेलं तुम्हाला ज्या जागेवर विंचू चावला त्या जागेवर नीट लावा. या शानाने लावला भिंतीवर. असं वाचार्थ लक्षात येत नाही. कायचं काय तुम्ही हसला नाही, कळालंच नाही दिसते तुम्हाला. जाऊ द्या, आपलंच गाव एकच म्हणायचं. मी तुमची सांगायचं, तुमच्यासाठी एकावर एक फ्री. एक बाई गपक्याची गपक्या, लय मोठी, 150 किलो वजन तिचं, 150. हिला वजनाला आता ती लय कंटाळ. ती गेली डॉक्टरांकडे. ती म्हणाली अहो वजन कमी करायचं काहीतरी औषध द्या, लवकर वजन झालं पाहिजे माझं. ते डॉक्टर म्हणाले बाई मला पहिले हे सांगा तुम्ही काय काय किती किती खाता. ती म्हणाले काही नाही, लय थोडं खाते. ते म्हणजे सांगा. अहो काही नाही, 4 प्लेट भात खाते, 2 प्लेट आमरस पिते, 10 चपात्या खाते, 2 लिटर दुधासोबत, आणि भाजी असते पातेल्यावर, एवढंच खाते म्हणे. ते म्हणाले हा एवढं. ते म्हणाले बरं आता नीट लक्षात देऊ नये, तुम्ही 10 चपात्या खाता ना, त्यातल्या दररोज 5च खायचे एका टाइमला. ते म्हणाले बरं मी खाईन. ते म्हणाले अहो तुम्ही
4 प्लेट भात खातात ना 2च खायच्या, 2 प्लेट आंबरस पिताना 1च प्लेट प्यायचा. भाजी म्हणजे भाजी कडेभर खातो, मग तुम्ही अर्धीच कडे खायची. ती म्हणाली बरं मला कळलं, मी असंच करीन. पण डॉक्टर साहेब थांबा थांबा थांबा, एवढं एक सांगा. ते म्हणाले काय झालं बाई, आता सगळं सांगितलं तुम्हाला. ते म्हणाले अहो हे जे काय तुम्ही अर्ध अर्ध करायचं औषध दिलं, हे नेमके मी जेवायच्या आधी घेऊ का नंतर घेऊ? हा, आधी घेऊ का नंतर ते तरी सांगा. डॉक्टर बिचारे करते तरी काय, डोक्याला हात लावला, विटायला विटायला. म्हणजे असं वाचार्थ लक्षात आपण वाचार्थ लक्षात घेऊन वागलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट सोपी होऊन जाते. काय कामात घोटाळा होत नाही. अहो आज आपण बघितलं तर नामस्मरण करायला, मला सांगा आपल्याला देवालयातच जाऊन मंदिरातच जाऊन नामस्मरण करता येतं का? फक्त देव मंदिरात जाऊन नाही. नामस्मरण करायला उंच डोंगरावर जावं लागतं नाही, दरीत जावं लागतं नाही, विहिरीत नाही, झाडावर नाही, कुठं जर जायची गरज नसेल. नामस्मरण करायच्या वेळी अंगाला हिकडं अंगाला भस्म लावायची गरज असते का? नाही. भगवेच कपडे घातले पाहिजेत का? नाही. हातामध्ये फक्त टाळच पाहिजे का? नाही. अहो जर नामस्मरण करायला कुठं जायची गरज नसेल, कोणत्या वस्तूची कोणत्या साधनाची गरज नसेल, तर करा ना. आहेत तिथं बसून नामस्मरण करायला पाहिजे. ठाईच बैसून ठाईच बैसनी करायचं चित्त आवडी अनंत आळवा. अहो एका जागेवरच बसून नामस्मरण करायला काय बिघडतंय? अहो वाड्या कोणी टाकू जो तो ज्या त्या रस्त्याने त्या ठिकाणी चाकू घेऊन थांबलो. कोणी आला लगेच चाकूचा वेळ दाखवून अख्खं सोनं बिनं लुबाडणार. जर कोणी देतच नसेल त्याचा जीव घेणार. त्याने पहिल्यापासून ठरवलं आपण एका माणसाला मारलं नाही, एक दगड एका रांगणात टाकायचा. मग काय असं तो करत राहिला. एक नाही दोन नाही, त्या अख्ख्या दगडांनी 7 रांजण मारले. किती जणांचा जीव घेतला असं, किती जणांचा. एवढी डाकू वृत्ती त्याची. ज्याला त्याला मारलं, निर्दयी स्वभाव. आणि मग काय एके दिवशी त्या वाट्याने नारद मुनी त्यावेळेस त्यांना वाल्या कोळीने पकडला, म्हणला तू नामस्मरण करतो ना? ते म्हणले हा. मग तुझ्याकडं काही ना काहीतरी लय मोठं असणारच. याच्या आता त्यांच्या जवळ मी ना. मग ते म्हणले ह्याच्यात ते वाटतं. ते म्हणले हे दे इकडं. त्यांनी दिला. चाकू लावला. म्हणले आता जे काही खरं खरं आहे ना ते देतो. म्हणले अरे माझ्याकडं खरंच काय नाही.
जे तुला दिसतंय तेवढंच आहे का कुठं जुनी, आहे का कुठं पिशवी, काय लपवलंय? नाही. त्यावेळेस ते म्हणाले असं कसं होईल? ते म्हणाले अरे आमच्याकडं काही जरी नसलं तरी सगळ्यात मोठं म्हणजे आमच्या जवळ नामस्मरणाची ताकद आहे. मग काय, थोडा वेळ झाल्यानंतर नारद मुनी म्हणाले हे तू एवढं पाप करतो, अरे किती जणांचा तू जीव घेतला, प्रत्येकाला चाकू दाखवतो, हे कशामुळे करतो, कोणासाठी करतो? मला कोणी म्हणलं कोणासाठी म्हणजे बायकासाठी, पोरांसाठी, आई वडिलांसाठी, सगळ्यांसाठी करावं लागतं. म्हणजे एवढा जीव घेऊन तू दुसऱ्यांना सुखी ठेवू शकतो? ते मला काही माहित नाही, आता ते करायला उपाय ते करू मी शकतो तर मग मी तेच करणार ना, जीवच घेणार ना. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले ते ठीक आहे, परंतु की तू असे जीव घेतल्याने जे तुला पाप होतं, पाप मिळतं पुण्याच्या ऐवजी, त्या पापामध्ये तू हे पाप ज्यांच्यासाठी करतो ते आहेत का वाटेकरी? ते म्हणाले हे मी तर कधी नाही विचारलं. ते म्हणाले मग जा विचारून ये. ते 100% नसणार. ते म्हणले अरे काही कसं सांगतो वाले, कोणी म्हणाला आता मी त्यांच्यासाठी करतो म्हणलं, ते तर माझ्या पापात वाटेकरी असणारच. ते म्हणाले अरे विचारून तरी ये. तो म्हणाला हा जो कोणी येतो असं मला वाटतो, पळून जायचंय ना तुम्हाला? ते म्हणाले नाही, बांधून ठेवलं झाडाला. गेला वाल्या कोळी. त्या ठिकाणी गेल्यानंतर बायको कशी पहिल्यांदा गेल्या विचारलं का ग, मी एवढ्या जणांचे जीव घेतो, त्याने पाप मिळतं, मग त्या पापामध्ये तू वाटेकरी आहेस का? म्हणाली मी, अहो तुम्ही पाप करून कमवताय, कसं करून कमवताय मला काय माहिती, तुम्ही जरी आमच्यासाठी करत असला तरी तुम्ही काय करायचंय तुम्ही ठरवलं पाहिजे, तुमचं कर्तव्य आहे आम्हाला आणून देणं, खायला देणं, प्यायला देणं. नकार मिळाला. मुलाबाळांकडे गेले, ते म्हणाले तुम्ही वडील आहेत, तुमचं कर्तव्य. नकार मिळाला. पापात वाटेकरी पण हताश होणार. ते म्हणाले खरंय तुमचं, मी एवढ्या जणांना मारलं, त्यांचा जीव घेतला, कुणीच नाही हो माझ्या पापात वाटेल. ते म्हणाले मग अजून तरी कशाला करतो, वेळ गेलेली नाहीये, अजून तरी हे पाप करू नको. ते म्हणाले मग मी करू तरी काय, मी पाप थांबेल पण हे जे काय पाप पदरी पडले ते कसं घालू? त्यावेळेस नारद मुनींनी बाकी काही नाही सांगितलं, या ठिकाणी बस आणि फक्त मुखामध्ये राम नाम ठेव, तुझं कल्याण. अहो सुरुवातीला राम राम म्हणता येत नव्हतं, मरा मरा म्हणायचं, परंतु त्या शब्दातील अक्षरे उच्चारायचा आणि आज त्यांनी रामायण लिहिलं. हे सगळं घडलं कशामुळं? कुळाची कीर्ती रामनामामुळे वाल्मिकींनी वाढवली. अहो काय घेतलं त्यांनी, कपडे बदलले, चाकू टाकून दिला, काय केलं, देवारात गेले, डोंगरावर गेले नाही, आहेत त्या ठिकाणी बसले, नामस्मरण सुरू केलं. पडली का कोणत्या साधनाची गरज? तर नाही. हेच तुकाराम
काय सुंदर मृदुंग आहे. टाळ्या वाजवा. त्या बाटल्या काय गायनाचार्य मगापासून बिंबीच्या देठापासून गातात. काय सुंदर गातात मृदुंगाचार्य राऊत महाराज. किती सुंदर वाजवतात. त्यांनी माझे बरेच कीर्तनामध्ये ते आहेत आणि मला तिथून निघल्यावरती टेन्शन नेमके मृदुंगाला असेल तरी कोण, मृदुंगाला असेल तरी कोण. कारण की काही असू द्या मृदुंगाला साथ चांगली पाहिजे. पण इथं आल्यानंतर बघितलं म्हटलं अरे घरचेच आहे. टेन्शनच गेलं. काय सुंदर वाजवतात. मगापासून चौकदार काका एवढ्या वेळ झालं उभा राहिलेत. विनेकरी असतील ते माईकला कमी जास्त आवाज करतायत. पण तुम्ही हा नुसतं गुंतून बसला. टाळी वाजिना, नामस्मरण करीना. अहो टाळीचं फार मोठं होतोय. आपण टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवल्याने आपले रक्तभिसरण संस्था आहे ती अगदी सुरळीतपणे चालते. म्हणून आपण टाळी वाजवली पाहिजे. तुम्ही म्हणाल काय म्हणता बाई ईश्वरी ताई मला लई पटलं तुझं. तू म्हणलीस ना आता टाळी वाजवल्याने लई चांगलं होतं. मी नुसत्या टाळ्या वाजत जाईल. तसं नका करू. घरी गेल्यानंतर नवऱ्याने पाणी मागितलं की हे अगं बाई सकाळ झाली चहा दे चहा लगे असं केलं तर तुमच्या नवऱ्याचा मोर्चा यायचा माया मग. असं करू नका. आपण धर्म मंडपामध्ये आलो तेव्हा टाळी वाजवली पाहिजे. नामस्मरण केलं पाहिजे. अहो टोल नाक्यावरती टाळी वाजवल्यानंतर पैसे मिळतात. टोल नाक्यावरती टाळी वाजवल्यानंतर पैसे मिळतात आणि या धर्म मंडपामध्ये टाळी वाजवल्यानंतर पुण्य मिळते. म्हणून अशी टाळी नामस्मरणाच्या वेळेस वाजवायची. म्हणून आता प्रत्येकाने करावं. वरात प्रत्येकाने बर का प्रत्येकाने करायला. अहो ताई कायला तुमचा नंबर मागे ठेवताय. करावं. आपलं मॅनल आहे. काळजी करायची असते का नाही. केले प्रत्येकाने वरात सुंदर प्रकारे. आता नामस्मरण करा. तोपर्यंत चला सांगा पोके आपण येऊ चहा पिऊन. चला केलेच हात खाली. अगं बाई कीर्तन संपूस तर मी कुठं नाही आलात. आता प्रत्येकाने नामस्मरण करायचं. विठोबा नामस्मरण केलं. स्वतःसाठीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण आपल्या माते पिता समान असणारे विठ्ठल रुक्मिणी मातेचं नामस्मरण करा. परंतु ज्यांनी आपल्याला 1 एकर जमीन विका परंतु आपल्या मुलांना शिकवा असा संदेश देणारे संत भगवान बाबा, ज्यांनी आपल्याला मांसाहार करू नका, गावोगावी जाऊन सांगितलं व्यसन करू नका, ते संत ब्राह्मण भाऊ महाराज,
यांचं सुद्धा सुंदर प्रकारे आपल्याला नामस्मरण करायचंय. टाळी वाजून पुन्हा एकदा हात वर करा. वामन भांडे भगवान नामस्मरण आपण सतत केलं पाहिजे. आणि आता वेळ होत आलाय, एवढंच सांगेन की अरे वादविवाद करू नका, भांडण तंटा करू नका. कारण की वादविवाद केल्याने आपल्याला काहीच भेटत नाही. उलट आपला पैसा जातो, वेळ जातो, वैर वाढतो, दुश्मनी वाढते. काही काही त्या वाद्या काही टेन्शन नाही, अटॅक येतो, झटका येतो, माणसं मरतात देखील. मग का करायचा वादविवाद? वादविवाद करू नका. का? ते आपल्यासाठी चांगलं नाहीये. अहो जनी वादविवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोच शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तोहित काय. म्हणून वादविवाद करू नका. वकील साहेब म्हणत असते मला धंदा बंद करायला आलीच काय? वय वकील साहेब? नाही नाही, कसं नाही. अहो जर तुम्ही वादविवाद झाला तरी सुद्धा तो मिटवण्याचा प्रयत्न करा. कशा प्रकारे आपण तो मिटवू शकतो याकडे तुम्ही लक्ष द्या, ना की वादविवाद करत बसा. अहो तंटा तुमचा माझा, याचा त्याचा, कुणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा. माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. आपसात बसून झालाय ना वादविवाद, राहू द्या, पण तो झालाय तो मिटवण्यासाठी प्रयत्न करा, तडजोड करा. हाणामाऱ्या करू नका, वादविवाद करू नका. व्यसन मात्र मेन ते करू नका. अहो व्यसनापायी किती जणांचे घर उद्ध्वस्त झाले, किती जणांचा आज वाटोळा झालाय. त्या व्यसनामुळं आपले पैसे जाते, तर किडन्या खराब होतात, अख्खं शरीर वायाला जात, आपलं घर उद्ध्वस्त होत. का करायचं व्यसन? दारू पिऊ नका, वाईट जुगार पत्त्या खेळू नका, वाईट मार्गाला तुम्ही जाऊ नका. अहो एक असंच पेलं, फुल टाकलं त्याने क्वार्टर, कळते नाही कळत? कळते का? कळते. टाकली, आला घरी जुनं. संध्याकाळची वेळ, आता पावसाळ्याचे दिवस येणार आहेत, पावसाळ्याचे दिवस. आला घरी बसला, बायको बिचारी चुली पुढं भाकऱ्या थापीत बसली होती. आला की ह्यानी कपडे बदलले सुरू केलं. गावातल्या माणसाला काडीची अक्कल नाही, गावातल्या माणसाला काडीची अक्कल नाही. ते म्हणाले मगापासून हेच म्हणताय, झालं तरी काय? ते म्हणा अरे मला
सरपंचच केलं नाही या गाड्याला सरपंच. जर मला सरपंच केलं असतं ना, अगं वाव केलं असतं, अगं वाव. जर मला आमदार केलं असतं ना, आता तालुका बदलेला असता तालुका. जर मला खासदार केलं असतं ना, जिल्हा बदलेला असता जिल्हा. जर मला मुख्यमंत्री केलं असतं ना, अगं राज्य बदलेलं असतं. लाडके दारू भाऊ सुरू केले असते. जर मला पंतप्रधान केलं असतं ना, अगं देश तिकडे गेला असता, अगं देश बदलेला असता रे. ही उठली फुकणी घेतली हातात, मारणार नाही नूर आहे तिचा. घेतली उभा राहिली, तो दचकला. तिने एकदम दिशेने साईडला आदळली. मग काय, ही म्हणाली, अरे पिस्तुल्या, अरे बाबा, तू निघला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, देश बदलायला निघाला तू. अरे बाबा, पहिल्यांदा तुझं धोतर म्हणून माझं परकर घातलंय, तो पहिल्यांदा बदल. काय भेटलं, काय भेटलं? इज्जत गेली, पैसे गेले, किडनॅपिंग झाल्या, बायको सोडून जाणार. मग कशाला करतात व्यसन? विठ्ठल आणि आत्महत्या काय तुम्ही करू नका. अहो, हा भगवंतांनी दिलेला देह आपला अनमोल आहे. या जीवनामध्ये आपल्याला करायचं काय हे जाणून घेऊन तुम्ही जगा. जीवन खूप सुंदर आहे हो, फक्त जगून बघितलं पाहिजे नीट. या जीवनाचं सार काय, कशाला आलं तर करायचं काय हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. अनंत पाटील एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सर्व. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सर्व. जैसे या जीवनाचं सार जाणून घेऊन तुम्ही जगा. आत्महत्यासारखा वाईट विचार मनामध्ये आणू नका. जरी वाटलं भांडण झाले तर रागामध्ये वाटलं आले जीवन सोडून दे, तसं न करता राग शांत होईपर्यंत. आता जांभवाडी या ठिकाणी बांधकाम सॉरी पंचदेवालय म्हणून, जरी तुम्हाला कधीही राग आला त्या ठिकाणी या, राग शांत झाल्यानंतर वाटलं की आहे आपली थोडी चूक होती, त्याची चूक होती, लहान भाऊ नाही समजून घेतलं, जाऊ टाकून. राग शांत झाल्यानंतर तुम्ही जा, परंतु आत्महत्येसारखा वाईट विचार मनामध्ये आणू नका. आणि शेवटी जाता जाता एकच सांगते, अहो, भगवंता समान, परमेश्वरा समान असणारे आपले आई वडील, त्यांची सेवा करायला कधी विसरू नका. काय आनंद आहे हो त्यांच्या सेवेमध्ये, किती. अहो, ज्यांनी आपल्याला चालायला, बोलायला, उठायला, पळायला, खेळायला सगळं काही शिकवलंय, त्यांना आपण सोडून द्यायचं, बाजूला ठेवायचं हे योग्य? कधीतरी मनाला विचारून. अहो, एक राजू होता, अगदी छोटा, चौकस बुद्धी त्याची. त्याचे वडील डॉक्टर, दवाखान्यात गेला, बघितलं, अरे आपले बाबा पेशंट कडून पैसे घेतात, त्यांना औषध गोळ्या लिहून देते, ते औषध गोळ्या घेतात आणि आपल्या बाबाला पैसे देते. काय धोरण कळाना, अगदी लहान. गेला बाबाजवळ, विचारला, का हो बाबा, तुम्ही यांच्याकडून पैसे का बरं घेता? अरे बाळा, मी त्यांचं काम ऐकतो, त्यांचं किती दुखतंय, काय करतं, काय त्यांना घेतलं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे, किती वेळा औषध घेतलं पाहिजे, त्यांचं दुखणं, त्यांची पीडा मी कमी करतो. मग ते मी काम करतो ना त्यांचं, मग ते मला माझ्या बिलाप्रमाणे पैसे देतात. राजू घरी आला, मनामध्ये विचार आला, अरे मग आपण सुद्धा आपल्या आईचे काम करतो, आपण कधी नाही मागितलं ते.
आपण सुद्धा मागायचं. गेला घरात, कागद घेतला आणि लिहू लागला. अंधारे ताईंना स्टोल लिहून गेला. बिल 2 रुपये. नागरगोजे ताईंच्या गिरणीतून दळण दळून आणलं. बिल 5 रुपये. शेजारच्या काकूंना मिरच्या लिहून दिल्या. बिल 2 रुपये. असे त्याने अनेक काम आठवून दिलं. बिल झालं 22 रुपये. ठेवली चिठ्ठी आपल्या आईच्या उशीजवळ. आला झोपाय. रात्रीची सर्व कामे उरकून आई त्या ठिकाणी आली. चिठ्ठी बघितली. बघत बघत ती वाचत वाचत हसत होती. तिने ती चिठ्ठी ठेवली, कागद घेतला आणि लिहू लागली. अरे, तू लहान होतास. तुला उन्हामध्ये ऊन लागत होतं म्हणून माझ्या साडीनं तुला झाकलं. मला ऊन लागलं तरी चालेल, पण तुला दुखणं न येण्यासाठी स्वतः उन्हात राहिले. बिल 0. तू आजारी होतास त्यावेळेस माझं सगळं टाकून तुझ्याकडे लक्ष दिलं. तुझं औषध पाण्याकडे लक्ष दिलं. माझं पुढं काही नाही होऊ दिलं. माझा वेळ तुला मी दिला. बिल 0. अरे, तू शाळेत जाताना रडायचा, थांबत नव्हता. त्यावेळेस उपायशी पोटी मी तू रडू नाहीस म्हणून शाळेमध्ये 3-3 तास 4-4 तास बसले. बिल 0. अरे, 9 महिने 9 दिवस तुला गर्भामध्ये वाढवलं. बिल 0. अरे, तुला डब्याला उशीर होणार म्हणून हाताला चटका बसला तरी त्याकडे लक्ष न देता तुला शाळेला उशीर न होण्यासाठी डब्बा बनवला. बिल 0. अनेक कामं आईने सुद्धा आठवलेली. आता आईची कामाची यादी म्हणल्यावर किती मोठी होणार. लिहिलं तिने सुद्धा ती चिठ्ठी राजूच्या उशीजवळ ठेवली. सकाळ झाली. राजू उठला. चिठ्ठीकडे लक्ष गेलं आणि बघितलं. जसा जसा तो वाचत जात होता त्याच्या डोळ्यातलं पाणी वाहत जात होतं. त्याला काही कळेना. शेवटी त्याने मोठ्याने आई म्हणून हंबरडा फोडला. आई जवळ धावत पळत गेला. आईला कडकडून मिठी मारली. सांगितलं, अरे मी चुकलो. आई, मला आज कळालं. तुझ्या कामाची जाणीव कळाली आणि हे कळालं की आई स्वामी तिन्ही जगाचा, पण आई विना भिकारी असतो ग. मला माफ कर आई. एवढं आईने सुद्धा काढलेलं होतं. या लहान वयात मुलाला आईच्या कामाची जाणीव व्हावी म्हणून. अहो, म्हणून तुम्ही आई वडिलांची सेवा करा. व्यसन करू नका, वादवाद करू नका, भांडण तंटा करू नका, आत्महत्या करू नका. हे जर तुम्हाला मी छोटे म्हणून माझं नसं ऐकायचं तर नका ऐकू माझं, परंतु ना तुम्हाला सांगतात त्यांचं ऐका. हे जरी नाही का
परंतु नाक मारत असतात. जर हे तुम्हाला ऐकायचं नसेल तर काय फायदा आहे, कारण शेवटी हे तुमचं सगळं जाणार आहे. म्हणून सर्वांच्या पायाला हात लावून जाता जाता एकच विनंती करते, परमेश्वरासमान असणाऱ्या आई वडिलांची सेवा करा, व्यसनाच्या नादी लागू नका, भांडण तंटा करू नका, भ्रष्टाचार कोणत्या गोष्टीमध्ये करू नका आणि आत्महत्यासारखा वाईट विचार सुद्धा मनामध्ये कधीच चुकून आणू नका. एवढी तुम्हाला जाता जाता विनंती करते. आणि ही झालेली कीर्तन रूपी सेवा ही तुम्हा श्रोते मंडळींच्या चरणी, संत काशीगीर महाराज यांच्या चरणी, संत वामनभाऊ महाराजांच्या, भगवान बाबांच्या चरणी आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर हे बघा, आपल्या गावामध्ये जर कोणाचं 10वी असेल, 12वी असेल, जर कोणाला चांगले टक्केवारी पडली असेल, आता कालच रात्री स्कॉलरशिपचा निकाल लागलाय 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचा, त्यामध्ये ज्यांना 220च्या पुढे त्यांनी या ठिकाणी यायचंय. या चाल घ्यायचं जे बेटा